हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत ऍडजेक्टिव्ह. फर्स्ट ऑफ ऑल, याचा जो उच्चार आहे तो ऍडजेक्टिव्ह नाहीये, तो आहे ऍडजेक्टिव्ह. यामध्ये डी सायलेंट आहे. ऍडजेक्टिव्ह. आता आपण पहिलं आपलं ऍडजेक्टिव्ह बघूया, ते आहे हॅपी. HAPPY. हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी. फॉर एक्झाम्पल, आय एम हॅपी टुडे म्हणजे मी आज आनंदी आहे. आय एम हॅपी टुडे. इथे आपण सब्जेक्ट चेंज करूया. ही इज हॅपी टुडे, तो आज आनंदी आहे. शी इज हॅपी टुडे, ती आज आनंदी आहे. दे आर हॅपी टुडे, ते आज आनंदी आहे. आता निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, तर नॉट लावायचं. नॉट कुठे लावणार आपण? एम तर आपण नॉट लावणार. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट हॅपी टुडे, मी आज आनंदी नाही आहे. तुम्हाला एखाद्या मुलाबद्दल बोलायचं असेल, ही इज नॉट हॅपी टुडे, तो आज आनंदी नाही आहे. मुलगी असेल, शी इज नॉट हॅपी टुडे, ती आज आनंदी नाही आहे. दे आर नॉट हॅपी टुडे, ते आज आनंदी नाही आहेत. नेहा इज नॉट हॅपी टुडे, नेहा आज आनंदी नाही आहे. प्रश्न विचारायचा असेल, व्हेरी सिम्पल. ला बाहेर काढा. फॉर एक्झाम्पल, एम आय हॅपी टुडे, मी आज आनंदी आहे का? इज शी हॅपी टुडे, ती आज आनंदी आहे का? मुलगा असल्यास, इज ही हॅपी टुडे, तो आज आनंदी आहे का? तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही म्हणणार, आर यू हॅपी टुडे, तू आज आनंदी आहेस का? किंवा तुम्ही आज आनंदी आहात का? अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्सेस फ्रेम करू शकता. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट ऍडजेक्टिव्ह. दॅट इज सॅड. SAD, सॅड. सॅड म्हणजे दुःखी. हिअर इज द एक्झाम्पल, ही लुक सॅड म्हणजे तो दुःखी दिसतो. ही लुक सॅड. मुलगी असेल तर शी लुक सॅड, ती दुःखी दिसते. अनेक लोक असतील, दे लुक सॅड, ते दुःखी दिसतात. यू लुक सॅड, तो दुःखी दिसतो. त्यानंतर निगेटिव्ह वाक्य जर बनवायचं असेल तर आपण नॉट वापरणार. कुठे? ही डज नॉट लुक सॅड, आपण इथे डज वापरणार. ही डज नॉट लुक सॅड, तो दुःखी दिसत नाही. शी डज नॉट लुक सॅड, ती दुःखी दिसत नाही. दे डू नॉट लुक सॅड, ते दुःखी दिसत नाहीत. आता क्वेश्चन असेल तर काय, आपण डू डजला बाहेर काढणार. फॉर एक्झाम्पल, ती दुःखी दिसते का? डज शी लुक सॅड, तो दुःखी दिसतो का? डज ही लुक सॅड, ते दुःखी दिसतात का? डू दे लुक सॅड. या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल बनवू शकता. नेक्स्ट ऍडजेक्टिव्ह आहे टायर्ड. टायर्ड म्हणजे थकलेला. हिअर इज द एक्झाम्पल, शी इज टायर्ड आफ्टर वर्क म्हणजे कामानंतर ती थकली आहे. शी इज टायर्ड आफ्टर वर्क. ही इज टायर्ड आफ्टर वर्क, तो कामानंतर थकला आहे. आता प्रश्न विचारायचा असेल, तो कामानंतर थकला आहे का? येस. इज ही टायर्ड आफ्टर वर्क, तो कामानंतर थकला आहे का? इज ही टायर्ड आफ्टर वर्क, ती कामानंतर थकली आहे का? इज ला बाहेर काढा. इज शी टायर्ड आफ्टर वर्क, इज शी टायर्ड आफ्टर वर्क, ते कामानंतर थकले आहेत का? आर दे टायर्ड आफ्टर वर्क? ओके. द नेक्स्ट, हंग्री. HUNGRY. हंग्री म्हणजे काय? भुकेला. हंग्री म्हणजे भुकेला. हिअर इज एक्झाम्पल, द चाइल्ड इज हंग्री म्हणजे बाळ भुकेले आहे. द चाइल्ड इज हंग्री. निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर नॉट लावणार. कुठे? इज नंतर. द चाइल्ड इज नॉट हंग्री, बाळ भुकेले नाही आहे. प्रश्न असेल तर इज ला बाहेर काढा. इज द चाइल्ड हंग्री, बाळ भुकेले आहे का? बाळ भुकेले नाहीये का? इज द चाइल्ड नॉट हंग्री. इथे चाइल्डच्या ऐवजी आपण एखाद्याचं नाव घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, रोहन इज हंग्री, रोहनला भूक लागली आहे. रोहन इज नॉट हंग्री, रोहनला भूक लागली नाहीये. इज रोहन हंग्री, रोहनला भूक लागली आहे का? इज रोहन नॉट हंग्री, रोहनला भूक लागली नाही आहे का? अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता. थर्स्टी. THIRSTY. थर्स्टी. थर्स्टी म्हणजे तहानलेला. आय एम थर्स्टी, गिव्ह मी वॉटर. आय एम थर्स्टी म्हणजे मला तहान लागली आहे. गिव्ह मी वॉटर, गिव्ह म्हणजे दे. गिव्ह मी वॉटर, मला पाणी दे. त्यानंतर इथे जर आपण सब्जेक्ट चेंज केला तर ही इज थर्स्टी, त्याला तहान लागली आहे. शी इज थर्स्टी, तिला तहान लागली आहे. तिला तहान लागली आहे का? इज शी थर्स्टी, इज ला बाहेर काढलं. शेवटी काळाला म्हणून तो प्रश्न झाला, मग ला बाहेर काढायचं. इज शी थर्स्टी, तिला तहान लागली आहे का? त्याला तहान लागली आहे का? इज ही थर्स्टी, तुम्हाला तहान लागली आहे का? आर यू थर्स्टी, तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी. आरला बाहेर काढलं तर क्वेश्चन बनतो. क्लीन. CLEAN. क्लीन म्हणजे स्वच्छ. द रूम इज क्लीन, रूम स्वच्छ आहे. रूम स्वच्छ नाहीये. द रूम इज नॉट क्लीन. रूम स्वच्छ आहे का? इज द रूम क्लीन. इज घेतला आपण आधी, त्यानंतर सब्जेक्ट घेतला. इज द रूम क्लीन,
रूम स्वच्छ नाहीये का? इज द रूम नॉट क्लीन? इज द रूम नॉट क्लीन? आता इथे रूमच्या ऐवजी आपण ऑफिस घेऊ शकतो. द ऑफिस इज क्लीन, ऑफिस स्वच्छ आहे. द ऑफिस इज नॉट क्लीन, ऑफिस स्वच्छ नाहीये. ऑफिस स्वच्छ आहे का? इज द ऑफिस क्लीन, ऑफिस स्वच्छ आहे का? ऑफिस स्वच्छ नाहीये का? इज द ऑफिस नॉट क्लीन? राईट. तर नेक्स्ट DIRTY, डर्टी. डर्टी म्हणजे घाण. युअर हँड्स आर डर्टी, तुझे हात घाण आहेत. युअर हँड्स आर नॉट डर्टी, तुझे हात घाण नाही आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल बनवू शकता. HOT हॉट. हॉट म्हणजे गरम. फॉर एक्झाम्पल द टी इज हॉट, चहा गरम आहे. द टी इज नॉट हॉट, चहा गरम नाहीये. ही चहा गरम आहे का? इज दिस टी हॉट? तुम्हाला विचारायचं असेल हा चहा गरम आहे का? इज दिस टी हॉट? इज दिस टी हॉट? नेक्स्ट ऍडजेक्टिव्ह फास्ट. FAST. फास्ट म्हणजे जलद किंवा वेगवान. शी इज अ फास्ट रनर, ती जोरात धावते. नेक्स्ट SLOW स्लो. स्लो म्हणजे हळू. दिस फॅन इज स्लो म्हणजे हा पंखा खूप हळू चालतो. दिस फॅन इज स्लो. BIG बिग. बिग म्हणजे मोठा. दे लिव्ह इन अ बिग हाऊस, ते मोठ्या घरामध्ये राहतात. ते मोठ्या घरामध्ये राहत नाहीत. दे डू नॉट लिव्ह इन अ बिग हाऊस, ते मोठ्या घरामध्ये राहतात का? डू दे लिव्ह इन अ बिग हाऊस, ते मोठ्या घरामध्ये राहत नाहीत का? डू दे नॉट लिव्ह इन अ बिग हाऊस? स्मॉल म्हणजे लहान. SMALL. स्मॉल म्हणजे लहान. इट इज अ स्मॉल बॉक्स, हा छोटा बॉक्स आहे. हा छोटा बॉक्स आहे का? इज इट अ स्मॉल बॉक्स? इज इट अ स्मॉल बॉक्स? TALL टॉल. टॉल म्हणजे उंच. ही इज अ टॉल बॉय म्हणजे तो उंच मुलगा आहे. टॉलच्या ऐवजी तुम्ही शॉर्ट घ्या. ही इज अ शॉर्ट बॉय. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो उंच आहे का? इज ही अ टॉल बॉय? तो उंच मुलगा आहे का? इज ही अ टॉल बॉय? इज ही अ टॉल बॉय? तो ठेंगणा आहे का? इज ही अ शॉर्ट बॉय? इज ही अ शॉर्ट बॉय? नेक्स्ट ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजेच काय? सुंदर. यू लुक ब्युटिफुल, तू सुंदर दिसतेस. तू सुंदर दिसत नाही. यू डू नॉट लुक ब्युटिफुल, तू सुंदर दिसते का? डू यू लुक ब्युटिफुल? किंवा ती सुंदर दिसते का? डज शी लुक ब्युटिफुल? डज शी लुक ब्युटिफुल? अगली. UGLY. अगली म्हणजे कुरूप. द वुंड लुक्स अगली म्हणजे जखम खूप खराब दिसते, घाण दिसते. द वुंड लुक्स अगली. WOUND. वुंड म्हणजे जखम. नेक्स्ट EASY. इझी. इझी म्हणजे सोपे. द क्वेश्चन इज इझी म्हणजे प्रश्न खूप सोपा आहे. द क्वेश्चन इज इझी. त्यानंतर नेक्स्ट ऍडजेक्टिव्ह जो आहे तो आहे डिफिकल्ट. DIFFICULT. डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे कठीण. मॅथ इज डिफिकल्ट म्हणजे गणित खूप अवघड आहे. मॅथ इज डिफिकल्ट. नेक्स्ट NEW. न्यू. न्यू म्हणजे नवीन. दिस इज माय न्यू फोन. हा माझा नवीन फोन आहे. ती नवीन साडी आहे. दॅट इज अ न्यू साडी. हा फोन नवीन आहे का? प्रश्न आहे. मग काय करणार तुम्ही? सिंपल इज ला बाहेर काढणार. राईट. इज दिस अ न्यू फोन? हा फोन नवीन आहे का? इज दिस अ न्यू फोन? ती साडी नवीन आहे का? इज दॅट अ न्यू साडी? इज दॅट अ न्यू साडी? नेक्स्ट OLD. ओल्ड. ओल्ड म्हणजे जुने. एक्झाम्पल दॅट इज अन ओल्ड स्टोरी. ती खूप जुनी गोष्ट आहे. दॅट इज अन ओल्ड स्टोरी. ती जुनी गोष्ट आहे का? इज दॅट अ ओल्ड स्टोरी? इज दॅट अ ओल्ड स्टोरी? ती आत्ताची गोष्ट आहे का? इज दॅट अ रिसेंट स्टोरी? इज दॅट अ रिसेंट स्टोरी? इज दॅट अ रिसेंट स्टोरी? नेक्स्ट स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. STRONG. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. ही इज अ स्ट्रॉंग मॅन. नेक्स्ट वीक. WEAK. वीक म्हणजे अशक्त. शी फील्स वीक म्हणजे ती अशक्त फील करत आहे. तिला अशक्तपणा वाटत आहे. शी फील्स वीक. तिला अशक्तपणा वाटत नाहीये. शी डज नॉट फील वीक. तिला अशक्तपणा वाटत आहे का? डज शी फील वीक? डज शी फील वीक? नेक्स्ट बिझी. बिझी म्हणजे व्यस्त. आय एम बिझी राईट नाव म्हणजे मी आता सध्या व्यस्त आहे. आय एम बिझी राईट नाव. मी आता व्यस्त नाहीये. आय एम नॉट बिझी राईट नाव. तो आता व्यस्त आहे. ही इज बिझी राईट नाव. ती आता व्यस्त आहे का? इज शी बिझी राईट नाव? इज शी बिझी राईट नाव?
तुम्ही आता व्यस्त आहात का? आर यू बिझी राईट नाव? नेक्स्ट FREE फ्री, फ्री म्हणजे मोकळे. आर यू फ्री दिस इव्हनिंग? तुम्ही या संध्याकाळी मोकळे आहात का? किंवा तुम्ही या संध्याकाळी फ्री आहात का? नेक्स्ट EARLY अर्ली, अर्ली म्हणजेच लवकर. EARLY अर्ली म्हणजे लवकर. वी केम अर्ली, आम्ही लवकर आलो.